नमस्कार, मी तुकाराम साळुंखे. आपण सर्वांचं पुन्हा एकदा स्वराज लाईव्ह या न्यूज चॅनलमध्ये स्वागत करतो. प्रेक्षको, आज महाड तालुक्याचा काळा दिवस म्हणजेच 22 जुलै 2021 रोजी तळे गावावर डोंगर कोसळला. तळे गावावर डोंगर कसा कोसळला ते आपण थोडक्यात पाहूया. तळे गाव मागच्या 22 जुलै 2021 पर्यंत चांगले हस्तखेळत गाव होतं, मात्र आता ते गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं आहे. यामध्ये 88 जणांचा मृत्यू झाला. 19 जुलैपासून महाड तालुक्याला पावसाने झोडपायला सुरुवात केली आणि शेवटी घात झालाच. 22 जुलैला सायंकाळी 4 वाजता डोंगराचा काही भाग खाली कोसळला आणि त्याखाली सगळं गाव गाडलं गेलं. अत्यंत दुःखद अशी घटना महाड तालुक्यात घडली होती. 22 जुलैला दुपारी 12 वाजता पहिल्यांदाच डोंगराचा काही भाग खाली आला. डोंगर खचला म्हणून गावातले काही हौशी तरुण जमल्याने त्यांनी त्या संदर्भात व्हिडिओ काढायला सुरुवात केली. हा आपल्या मोबाईल मधला शेवटचा व्हिडिओ असेल असे त्यांना कल्पना आली नव्हती. या गावातले काही सेडार आणि सनस कुटुंब घाबरले आणि त्यांनी त्यांचे कुटुंब तळेच्या खालच्या गावात म्हणजेच बारसगाव पटऱ्या गावात हलवले. त्यांनी जाताना तळेवरच्या वाडीतील लोकांना गाव सोडण्याची विनंती केली, मात्र कोंढाळकर वाडीतील नागरिकांनी हलगर्जीपणा केला. गावातील म्हातारे कोतारे वरच्या वडामध्ये जमले आणि या सर्व घटनेचा अंदाज घेत होते. तेव्हा दुपारचे 4 वाजले होते आणि त्याच वेळी घात झाला. वरच्या वाडीवरचा अख्खा डोंगर कोसळला आणि बघता बघता हसता खेळता गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली काढला गेला. कुटुंब उद्ध्वस्त झाली आणि तळे गावातील एका वाडीचा शेवट झाला. या दुःखद घटनेकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले होते. देशासह महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांनी तळे गावाला भेट देऊन मदत कार्य करत पुढील पुनर्वसनाचे आश्वासन दिले. वेगवेगळ्या संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी देखील यथाशक्ती मदत केली. यापूर्वी या गावात नवरात्री, गणेश उत्सव, अखंड हरिनाम सप्ताह व धार्मिक सण मोठ्या उत्सवात पार पडायचे. आता सण साजरा करण्याची ना इच्छा होत आणि जरी साजरा केला तरी जीवाभावाची माणसं गमावल्यामुळे सण उत्सव गोड लागत नाहीत. आजही तळे गावातील जिवंत असलेले नागरिक सर्व कुटुंब गमावल्याच्या दुःखसागरात बुडाले आहेत. ही घटना घडून बघता बघता 2024 आले तरी तळे ग्रामस्थ आजही सुख सोयीपासून वंचित आहेत. तळे गावातील काही नागरिक आजही डोंगराच्या पायथ्याशी जीव मुठीत घेऊन जीवन जगत आहेत. त्यामुळे ह्या परिस्थितीकडे मायबाप सरकार लक्ष देणार का, असा सवाल संतप्त ग्रामस्थ करत आहेत. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.